बीडमध्ये न्याय मिळत असताना तसं जर पाहिलं तर मनोज दादा माझ्या अगोदर तिथे गेलेले, परंतु तो दिवस पीएमच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता, पीएम करायचं होतं, लोक रस्त्यावरती आलते आणि तिथं स्वतः मनोज दादा बसून होते. शेवटी दादांनी सांगितलं घ्या करून आपलं, फार काय लांबत बसू नका. परंतु पीएम रिपोर्ट आला तो 8 पानी पीएम रिपोर्ट. त्या 8 पानी रिपोर्ट मध्ये एवढ्या गंभीर बाबी आहेत की असं इतकं चुकीच्या पद्धतीनं कधीच कोणाला मारलेलं नाही. आणि हे कशामुळे होत आहे तर हे परळीकर जे आका आणि त्यांचे आका आहेत यांचे वेगवेगळे उद्योग आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो. परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत, हे या दोघांच्या जीवावर गांजा, चरस, देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि ह्या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते. म्हणजे जे कशाचं पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारची एक सिस्टीम होती. थर्मल मधील भंगार रोजच्या रोज चोरीला जातं, ते चोरीचे भंगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा. म्हणजे गमती बघा बरं काही कशा कशामध्ये हे होत आहे. एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरती, त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं, असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी. करोना मुंडे असो किंवा डॉक्टर देशमुख असो, डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही, परंतु त्यांच्यावरती खोट्या अॅट्रॉसिटीज दाखल करायच्या, दुसरीच काहीतरी 356 फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं. हे सुद्धा करोना मुंबईच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला, ती महिला नाही पोलीस आहे, पोलीस. आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी 2 जोडीला त्यांच्यावरती, कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे. करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे, ते वेगळं काय. आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बरं का, परत एकदा म्हणतो, याचं उत्तर त्यांनी मला द्यावं, मग मी त्यांना सांगेन. त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं, बाकी त्यांना काढीचाही अधिकार नाही. फक्त आले का सयाजीराव. आमच्याकडे एक निकालजे आडनावाचे होते, त्यांचं नाव, त्यांना काय म्हणायचे सयाजीराव निकालजे. म्हणजे मी काय कोण्या कास्ट वरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही, कृपया मला माफ करा. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पाईक असणारा मी व्यक्ती आहे बरं का. त्यामुळं परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच. याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो, सिमेंट फॅक्टरी असो, दुसरे मोठे आका बाहेर आहे, तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावेत असं माझं मत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याच ऐकून काम करत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मुख्यमंत्री महोदय, टीव्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सीआयडीचे पोलीस, सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी. ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये
संत एकनाथाच्या या नगरीमध्ये मी बोलतोय, ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय. ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय, संत एकनाथाच्या भूमी. 100% मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनल वरची CID आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले करा. म्हणजे बाकी कशाला बघ, हे सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे. सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला. अशी एकंदरीत परिस्थिती.